आम्ही शांततेत मुंबईला जाणार. घरातला एकही मराठा यावेळेस घरात राहणार नाही. एक पण भूतोन भविष्यात असा मराठ्यांचा विजय होणार आहे. ऐतिहासिक या शेवटच्या लढ्यात तुम्ही स्वतः साक्षीदार व्हा. अथांग समुद्र किंवा सागर मराठ्यांचा, मराठेच पहिल्यांदा मराठ्याला बघणार आहेत. या पृथ्वी तलावरती इतकी प्रचंड मोठी शक्ती आपली. आरपारची शेवटची फाईट. मराठ्यांनी झटून राहा, मी झटून ये. पाटील, आज शिष्टमंडळ जाते, काय नियोजन असणार आहे, कशी रूपरेषा असणार आहे? गेल्या वर्षी पण शिष्टमंडळ गेलो होतं आम्ही मुंबईला जाता वेळेस पाहणी करण्यासाठी. यावेळेसही चाललं आहे सामुदायिक शिष्टमंडळ आहे राज्यातल्या मराठा समाजाचं. ते जाऊन पाणी करण्यात व्यासपीठ कुंकट ठेवायचं, आमरण उपोषणाचं. टँकरं नेणार आहेत आम्ही पाण्याचे, ते कुठं लावायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचं पार्क बघणार आहेत, BKC मैदान बघणार आहे. सगळे मैदानं ते लोकांना बसण्यासाठी आम्हाला लागणार आहेत. ते आसपास काही ग्राउंड आहेत आणखीन मैदानं, तेही बघणार आहेत. ते बघण्यासाठी गेल्या वेळेस टीम गेली होती. आज पण एक शिष्टमंडळ चाललं आहे. आता 9 वाजता इथून निघताय आता लगेच अंतरवाली. यापूर्वी तुम्ही अनेक आंदोलनं केली, उपोषणं केली, सरकारचे अनेक लोक तुम्हाला येऊन भेटलेले आहे आणि आश्वासनं देऊन गेली, मात्र यावरती तोडगा निघालेला नाही. आता आम्ही काढणार तोडगा. आम्ही शांततेत मुंबईला जाणार. घरातला एकही मराठा यावेळेस घरात राहणार नाही. एक पण माऊलीसह सगळे मुंबईला 2 दिवसासाठी वाटा लावायला येणार आहेत. टोटल एक पण राहणार आहेत. त्यांच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होतं आहे. त्यांच्या लेकराबाळासाठी मी झटतो आहे. तर मग 2 दिवस त्यांनी काम बुडलेलं काय वाटलं होणार नाही. म्हणजे नोकरदार वर्ग असेल, आमचा व्यावसायिक वर्ग असेल, आमचे शेतकरी मराठी असतील, गरीब मराठी असतील, डबेवाले असतील, माथाडी कामगार असतील, छोटे छोटे व्यवसाय करणारे रिक्षा टेम्पोवाले असतील, जीपवाले असतील, ST ड्रायव्हर असतील, कंडक्टर असतील, टेम्पोचे ड्रायव्हर असतील, परत त्या ट्रकचे असतील, सगळं बंद ठेवणार आहेत. दुकानंसुद्धा गावगावचे सगळे व्यवसाय बंद ठेवून 2 दिवस लोक सगळे वाटा लावायला येणार आहेत. 29 ऑगस्टला मी मुंबईत 10 वाजता बसलो ते मराठी मला आशीर्वाद देऊन येणार आहेत. सगळेचे सगळे मुंबईत येणार आहेत. आणि मराठ्यांनाही आव्हान आहे. भूतोन भविष्यात असा मराठ्यांचा विजय होणार आहे. ऐतिहासिक या शेवटच्या लढ्यात तुम्ही स्वतः साक्षीदार व्हा. प्रत्यक्ष येऊन सोशल मीडियावर बघून, TVवर बघून उपयोग नाही. प्रत्यक्ष आपली शक्ती काय ती दाखवायची. कारण हे अथांग समुद्र किंवा सागर मराठ्यांचा, मराठेच पहिल्यांदा मराठ्याला बघणार आहेत. या पृथ्वी तलावरती इतकी प्रचंड मोठी शक्ती आपली. म्हणून मराठ्यांनी घरी राहायचं नाही. यावेळेस मी मागं येत नसतो. आणि मराठ्यांना पक्की खात्री आहे, त्यांना वेळ द्यायचा दिला आहे आपण सरकारला. आता वेळ द्यायची गरज नाही. आपण सगळे मुंबईकडे चला. मराठ्यांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा. म्हणजे थोडक्यात आरक्षणासाठी आता तुम्ही चलो मुंबईचा नारा दिला आहे, ही शेवटची वारी असेल. आरपारची शेवटची फाईट. मराठ्यांनी झटून राहा, मी झटून ये.